बदलापूर शाळेतील 4 वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। अक्षय शिंदेचं जेव्हा घराची तोडफोड करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे। अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता। तो याच ठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबासोबत राहत होता। त्याच्या कुटुंबात आई वडील आणि एक भाऊ असे 3 जण आहेत। अक्षयच्या कृत्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। खरवईच्या ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी सापडली। ही खेळणी नेमकून कोठून आली असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। याबाबत SIT पथकाकडून तपासणी केली जाण्याची शक्यता आहे। बदलापूरमध्ये मंगळवारी नागरिकांकडून उग्र आंदोलन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर बुधवारी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती। 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र स्वीकारायला कल्याणमधील वकिलांच्या संघटनेनं नकार दिलेला आहे। अक्षय शिंदे याच्यासारख्या नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचे वकिलांच्या संघटनेने सांगितले। आता त्या खेळण्यांबाबत एक पथक त्याची तपासणी करणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।